काल रात्री हळद लावून आम्ही परत आमच्या घरी आलो. पहिले तर हॉटेलला गेलो, थोडा वेळ तिकडे थांबलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन आवरून आम्ही निघालो मावशीच्या गावाला. आम्हाला रात्री पण तिकडेच थांबायचं होतं, पण वृंदाला नवीन जागा बघून फार किरकिर करत होती. मेन म्हणजे तर तिने मला अजिबात एन्जॉयमेंट करू दिलेली नाहीये. बारातच्या मागे मला जरा वेळ नाचायला भेटावं म्हणून यांनी तिला गाडीमध्ये घेऊन बसले आणि त्यांनी तर सालीच्या लग्नात कसलाच एन्जॉय केलेला नाहीये. पूर्ण वेळ ते तिलाच सांभाळण्यामध्ये होते. ते तिला सांभाळत होते तेव्हा मी बाकी गोष्टी एन्जॉय करू शकत होते. खरंच लहान मूल असल्यावर खूप अवघड असतं बाबा, हे खूप अनुभवायला भेटतंय. कारण वृंदाची हरकत तशी आहेच. बारातच्या मागे थोडा वेळ नाचले आणि सर्वांना नाचवले, पण जेवढा पण वेळ एन्जॉय केला तेवढा खूप भारी केला. आणि मी खूप वर्षानंतर आमचं खानदेशी लग्न अटेंड करत होते. भयानक ऊन असतं, पण नाचण्याचे पाय कधीच थांबत नाही आणि आमच्या अहिराणी गाण्यांचा तडका हा जबरदस्त असतो. आणि राजने तर चक्क नवरीलाच नाचवलं, कारण आम्ही सर्व भाऊ बहीण इकडे नाचत होतो आणि नवरीचीच कमी होती. आता नवरदेवाची आक्कड सासू असल्यामुळे पूजा करून नवरदेवाचं स्वागत केलं. छान लग्न लागलं आणि या बाकीच्या क्लिप्स माझ्याकडे नाही आहेत ॲक्च्युली. आणि सर्वात आधी आम्ही नवरदेव नवरीसोबत फोटोज काढून घेतले, कारण मॅडमचं मूड चांगलं होतं आणि मावशी एवढी सुंदर दिसते हा विचार करत वृंदा नवरीबाईला बघत होती. आणि या सर्व माझ्या मामाच्या मुली, ज्या की वृंदाला हातात धरण्यासाठी फार उत्साही होत्या, पण वृंदा मात्र कोणाकडे जातच नव्हती. ही माझ्या आईची आई, जी की अजून पण क्यूट दिसते आणि वृंदा मात्र आजीला लाड करत होती, तुम्ही बघू शकतात. त्यानंतर संध्याकाळ झाली, बिदाईची वेळ झाली आणि इकडे ना नवरीची बिदाई करताना असा गुलाल लावतात आणि मग ओवाळणी टाकतात आणि मग नवरीची बिदाई करतात. आम्ही नवरीची बिदाई केली आणि लगेचच निघालो घरी येण्यासाठी. मावशीकडे थांबायची फार इच्छा होती, पण वृंदाचं मूड बघून यावं लागलं, कारण ती नवीन जागा बघून जास्तच रडत होती. सर्व मामा मावशींच्या मुला मुलींना बाय केलं आणि आम्ही निघालो. रात्र झाली होती ॲक्च्युली आम्हाला. आणि मग आज पण येताना हॉटेलला गेलो, जरा वेळ तिकडे थांबलो आणि वृंदाचं तुम्ही हॉटेलला आल्यावर मूड तुम्ही बघूच शकतात. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.